9 डिसेंबर 2024 रोजीचा तो दिवस होता आणि त्याच दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आज या गोष्टीला 4 महिने उलटलेले आहेत। मी सध्या मसाजोगमध्ये आहे आणि हाच तो परिसर आहे आणि जर बघितलं गेलं तर ग्रामस्थांकडनं अशा पद्धतीनं जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर संतोष देशमुख यांचा फोटो आहे आणि आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत या बॅनरवरती लिहिलेले आहेत। हा मसाजोगचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये संतोष देशमुख यांचे जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर संतोष देशमुख एक काल्पनिक पत्र देखील ग्रामस्थांसाठी त्यांनी भावनाविवश करणारं पत्र जे आहे या ठिकाणी लिहिलं आहे। हाच तो परिसर आहे, हा राज्य महामार्ग आहे आणि याच महामार्गावर बसून सुरुवातीला जे आंदोलन करण्यात आलं होतं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। आज तब्बल 4 महिने पूर्ण होत आहेत। बाजूला हे गावचा प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराला आता स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख प्रवेशद्वार अशा पद्धतीनं नाव देण्यात आलेलं आहे। आणि बाजूलाच जर बघितलं गेलं तर संतोष देशमुख यांचा हात जोडलेला जो फोटो आहे आणि त्यावर आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा पद्धतीचं वाक्य जे आहे, मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघता 4 महिने उलटत आहेत। या प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप फरार आहे, पोलिसांना सापडत नाही। त्यामुळे एक प्रश्नचिन्ह जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। आज जर बघितलं तर केवळ आम्हाला न्याय आणि न्याय हवा अशी मागणी जी आहे ग्रामस्थच नव्हे तर आता देशमुख कुटुंब देखील करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड।